नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। राशन कार्ड धारकांना दर महिने मिळणार 1000 रुपये। आता कोणत्या राशन कार्डना मिळणार आहे दर महिन्याला 1000 रुपये, त्याचबरोबर यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचं, कागदपत्रे कोणती लागेल, पात्रतासाठी निकष काय ठेवण्यात आलेले आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। आता महाराष्ट्र राज्य सरकारने गरीब कल्याण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे। ही योजना जी आहे महाराष्ट्र सरकारची नाही, लक्षात ठेवा, ही योजना केंद्र सरकारची आहे। अनेकांचा प्रश्न आहे की ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना लागू आहे। केंद्र सरकारची ही योजना आहे। या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार आहे, त्याचबरोबर दर महिन्याला 1000 रुपये सुद्धा दिलं जाणार आहे। हा एक महत्त्वाचा निर्णय 1 जून 2025 पासून अंमलात आणला गेलेला आहे आणि राज्यभरातील गरीब कुटुंबांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। ही एक महत्त्वाची योजना आहे, आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे आणि या योजनांचे मुख्य उद्दिष्ट पात्र राशन कार्ड धारकांना 1000 रुपये थेट आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे। ही रक्कम त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डीबीटी आहे त्याद्वारे जमा केली जाणार आहे। यामुळे योजनेत पारदर्शकता राहणार आहे आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता येणार आहे। मोफत धान्य सुद्धा या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। अनेकांचा प्रश्न आहे की धान्य बंद केलं जाणार का, तर तसं होणार नाही। धान्य सुद्धा तुम्हाला मिळतील आणि धान्याबरोबर तुम्हाला दर महिन्याला 1000 रुपये सुद्धा मिळतील। आर्थिक सहाय्यासोबतच राशन कार्ड धारकांना नेहमीप्रमाणे मोफत धान्य वितरण करण्यात येत राहणार आहे आणि यामध्ये तांदूळ असेल, गहू असेल, साखर असेल, इतर जे वस्तू दर महिन्याला मिळत राहतात त्याच प्रकारे मिळत राहील। आता या योजनेचे पात्रता निकष काय असणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे गरजेचे असणार आहे, ज्यामध्ये राशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, ही पहिली अट असणार आहे। आणि राशन कार्डमध्ये जे सर्व कुटुंब आहे त्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे 2 लाख किंवा 2,50,000 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे। आता याची कन्फर्म जे आहे उत्पन्न किती लागणार याबाबत अद्यापपर्यंत स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा GR आलेलं नाही। ज्यावेळेस नियम आणि अटी जे आहे केंद्र सरकारमार्फत जाहीर केले जातील त्याच प्रकारे आपण त्या नियम आणि अटी दाखवू, पण सध्या तरी केंद्र सरकारने या दाखवलेला नाही। त्याचबरोबर अनेकांचं सांगणं आहे की EKYC कंपल्सरी आहे, जसं आपण PM किसान सन्मान निधी योजना बघतो त्या अंतर्गत EKYC बंधनकारक करण्यात आलेली। त्याच प्रकारे राशन कार्ड धारकांना सुद्धा EKYC बंधनकारक करण्यात आलेली आहे। आणि या योजनेचा मुख्य उद्देश जे देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि गरजू कुटुंब आहेत त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। आता या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असेल, सध्या तरी लक्षात ठेवा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही। ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच, पण अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असेल पुढे चालून ते तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याच्या जे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईट आहे, जसे आपण महाराष्ट्र शासनामार्फत आहे तर आपली एक mahafood.gov.in ही एक आपली राज्य अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड नवीन योजना 2025 या विभागावर क्लिक करायचं आहे। अनेकांचा प्रश्न असेल हा जर ऑप्शन दिसत नाही, लक्षात ठेवा हा ऑप्शन जर दिसत नसेल तर आता ही योजना ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरू नाही, त्यामुळे हा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला या जे आता नवीन स्कीम असेल त्याचं नाव वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागेल। त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागेल तर त्यामध्ये राशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, उत्पन्न प्रमाणपत्र असेल आणि बँक पासबुकचा समावेश करण्यात आलेला आहे। सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागणार आहे। आता डॉक्युमेंट बघून घ्या, हे डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस हे डॉक्युमेंट लागणार आहे, ज्यामध्ये वैध राशन कार्ड म्हणजे चालू राशन कार्ड असणे गरजेचे आहे, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, निवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो या बाबी तुम्हाला लागणार आहे। आता KYC प्रक्रिया तुमची झालेली आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय आहेत। एक म्हणजे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही घरबसल्या तपासू शकता की तुमची ही जी KYC आहे झालेली आहे की नाही। त्याचबरोबर तुम्ही जवळच्या CS सेंटर असेल, सरकारी सेवा केंद्रात जाऊन सुद्धा KYC ची तपासणी
करू शकता। आता या योजनेअंतर्गत महत्त्वाचा फायदा म्हणजे दर महिन्याला तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते। मोफत धान्य तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जातं आणि ही रक्कम थेट तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आता या योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिक कुटुंब असलेल्या जे गरीब आहेत त्या कुटुंबांना आर्थिक लाभ देणे ही या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि 1 जून 2025 पासून ही योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे जे आहेत लवकरच आता वेबसाईट बिल्डअप होऊन आता वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ही एक राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद जय महाराष्ट्र।